नमस्कार भक्तांनो, देवांच्या गोष्टी या आपल्या YouTube चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। आजचा व्हिडिओ अत्यंत विशेष आहे, कारण आपण बोलणार आहोत महाशिवरात्री 2026 बद्दल, जी 15 फेब्रुवारी रोजी येत आहे। या दिवशी आपल्या राशीनुसार शिवलिंगावर विशेष अर्पण केल्यास भगवान शिवांची अधिकतम कृपा प्राप्त होते, अशी ज्योतिषीय मान्यता आहे। विविध ज्योतिषतज्ञ आणि अनेक प्रसिद्ध स्रोतांनुसार प्रत्येक राशीसाठी विशिष्ट अर्पण सांगितले गेले आहे, जे त्या राशीच्या स्वामी ग्रहाला शांत करतात, दोष कमी करतात आणि आरोग्य, धन, करिअर आणि मानसिक शांती यामध्ये विशेष लाभ देतात। सर्वप्रथम मेष राशीबद्दल जाणून घेऊया। मेष राशीच्या व्यक्तींनी लाल चंदन आणि लाल जास्वंदाचे फूल अर्पण करावे। मध, गुळाचे पाणी किंवा पंचामृताने अभिषेक केल्यास साहस वाढते, ऊर्जा वाढते आणि अडथळे दूर होतात। वृषभ राशीच्या व्यक्तींनी कच्चे दूध, दही, पांढरे चंदन आणि पांढरी फुले जसे चमेली अर्पण करावीत। मिश्री किंवा पंचामृताने अभिषेक केल्यास आर्थिक स्थिरता आणि सुख समृद्धी मिळते। मिथुन राशीच्या व्यक्तींनी उसाचा रस, दुर्वा, बेलपत्र, धतुरा किंवा हिरवी मूग अर्पण करावी। या अर्पणामुळे बुद्धी तेज होते आणि कुटुंबात आनंद आणि सौहार्द वाढते। कर्क राशीच्या व्यक्तींनी तूप, कच्चे दूध, तांदूळ आणि पांढरी फुले अर्पण करावीत। शंखपुष्पी किंवा चंदनाचा सुगंध वापरल्यास भावनिक शांती आणि आरोग्य लाभ मिळतो। सिंह राशीच्या व्यक्तींनी लाल फुले, मध, गूळ किंवा लाल चंदन अर्पण करावे। यामुळे नेतृत्व क्षमता वाढते, आत्मविश्वास वाढतो आणि मान सन्मान प्राप्त होतो। कन्या राशीच्या व्यक्तींनी मध, तूप, हिरवी फळे, हिरवी मूग किंवा दुधात मध मिसळून अभिषेक करावा। यामुळे कार्यक्षेत्रात यश मिळते आणि आरोग्यामध्ये सुधारणा होते। तुला राशीच्या व्यक्तींनी दही, चमेलीची फुले, मिश्री, इत्तर किंवा उसाचा रस अर्पण करावा। यामुळे वैवाहिक जीवनात गोडवा येतो आणि संबंध अधिक मजबूत होतात। वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी पाणी, मध, लाल चंदन आणि बेलपत्र अर्पण करावे। यामुळे गुप्त शत्रू दूर होतात आणि अंतर्गत ऊर्जा वाढते। धनु राशीच्या व्यक्तींनी बेलपत्र, पिवळी फुले, हळद किंवा पंचामृत अर्पण करावे। यामुळे आध्यात्मिक उन्नती होते आणि प्रवासात यश मिळते। मकर राशीच्या व्यक्तींनी काळे तीळ, काळी उडीद, पांढरी फुले, चंदन किंवा थोडे तेल अर्पण करावे। यामुळे शनिदोष शांत होतो आणि करिअरमध्ये प्रगती होते। कुंभ राशीच्या व्यक्तींनी मोहरीचे तेल, पांढरी फुले आणि मध अर्पण करावे। यामुळे जीवनात संतुलन येते आणि प्रयत्नांना यश मिळते। मीन राशीच्या व्यक्तींनी केसर मिसळलेले दूध, पिवळी फुले, चंदन, नारळ पाणी किंवा गुलाबजल अर्पण करावे। यामुळे आध्यात्मिक शांती मिळते आणि मनोकामना पूर्ण होण्यास सहाय्य होते। महाशिवरात्री 2026 साठी एक सामान्य आणि अत्यंत महत्त्वाचा सल्ला असा आहे की सर्व राशींनी बेलपत्र नक्की अर्पण करावे, कारण बिल्वपत्र भगवान शिवांना अत्यंत प्रिय आहे। अभिषेकासाठी दूध, दही, तूप, मध आणि साखर यांचा पंचामृत तयार करून वापरावा। ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्राचा किमान 108 वेळा जप करावा। रात्रभर जागरण करून आणि सच्च्या मनाने पूजा केल्यास भगवान शिवांची कृपा अधिक प्रमाणात प्राप्त होते। जर तुम्हाला अशाच ज्योतिष, अध्यात्म आणि पौराणिक माहितीचे व्हिडिओ आवडत असतील तर देवांच्या गोष्टी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तुमच्या राशीनुसार अर्पण करून या महाशिवरात्रीला शिवकृपा प्राप्त हो हीच शुभेच्छा। ओम नमः शिवाय। हर हर महादेव।